नाश
तसेच अतिगुरुवर्य सद्गुरु तोंडलिंग शिवाचार्य महाराजांपासून शंकरलिंग शिवाचार्य महाराजांच्या परंपरेला साष्टांग प्रणिपात करतो। तसेच आराध्य दैवत रामदैवत 11वा रुद्र हनुमंतराय यांच्या चरणी नतमस्तक हो। अखंड नामयज्ञाचा 39वा वर्ष या नामयज्ञासाठी उपस्थित असलेले आमचे उमाकांतांना शिराळे, त्यानंतर उत्कृष्ट मृदंग मेरो गणेशराव, त्यानंतर देगलूर तालुक्यातून आलेले लक्ष्मीताई ज्योतिताई सांगविका कवळखेड, त्यानंतर आमचे भजनी मंडळ बारसगाव आणि जांभरुण्या ग्रामातील सर्वच भजनी मंडळ, आमचे बालवाना जिंके असो, जांभरू मामा असो, सगळेच आमच्या आत्मीयतेचे लहान लेकराप्रमाणे आपल्याला सांभाळलेले आहेत। आई वडिला पुढे काय गुणगान गावावं, कारण लहानपणापासूनच त्यांच्या पदरामध्ये मोठा झालेला आहे। म्हणून आज कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती, जगदवंदनीय जगद्गुरु असणारे, संतांचे शिरोमणी असणारे, वीरशैव संप्रदायाचा कळस असणारे लक्ष्मण महाराजांचा 5 चरणाचा अभंग अनुभूतीपर आहे, प्रसादपर आहे, मागणीपर आहे, न हे पगारीपर आहे म्हणलं तरी वावगं होणार नाही। आज सांगतेचा दिवस आणि सांगतेच्या दिवशी या अभंगाचं निरूपण आपल्याला करायचं आहे। पंचाचार्य करू प्रथम पंचाचार्य करू प्रथम नमन, दुसरे चरण मन्मथाचे, त्रैलोक्य संपदा लेख समुल्लेखन वित्तये, सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामाहु सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः, राम धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परां शिवां। जय जयाजी सदा शिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा, नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु। आताची शक्ती जगन्माता पार्वती, अज्ञजना उत्तम गती जयची अंत। गुरु प्रसादाची थोरी महिमा से श्रेष्ठ भार,
कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग आपल्याला माहित आहे. या अभंगामध्ये लक्ष्मण महाराजांनी आपल्याला काय अनुभव आलेला आहे आणि कसा अनुभव आलेला आहे आणि कुठं अनुभव आलेला आहे. कारण अभंगामध्ये महाराजांनी गुरुचं वर्णन केलेलं आहे. हा अभंग प्रसाद पर आहे. प्रकृषेन नयती उष्मान असं म्हणतात. प्रकृष्ट रूपाने परब्रह्म स्वरूपाकडे घेऊन जाणार जे तत्व आहे त्याला प्रसाद म्हणावं. प्रसाद म्हणजे नेमकं काय महाराज? आता एका टोपल्यामध्ये मुरमुरे ठेवलेले आहेत. हातावर दिल्याच्या नंतर मनाची प्रसन्नता होते, याला प्रसाद म्हणावं का? नो, हे तिकडे आचारी मंडळी प्रसाद बनवत आहेत. कशाचा? नुकतीच आहे का मुक्तीच आहे? ती नुकती घेतल्याच्या नंतर प्रसाद आहे का? प्रसाद नेमकं कशाचा आहे? प्रसाद माणसाला कळायला पाहिजे. मिळणं महत्वाचं नाही, कळणं महत्वाचं आहे. प्रसाद कोणाला मिळाला? कारण आम्ही 39 वर्षापर्यंत प्रसाद घेत आलो. कधी मुरमुऱ्याचा प्रसाद आहे, कधी महाप्रसाद आहे, तरी सुद्धा प्रसादाचा अनुभव कळालेला नाही. प्रसाद मिळाला लक्ष्मण महाराज, प्रसाद मिळाला संत शिरोमणी मन्मथ माऊलींना, प्रसाद मिळाला ज्ञानेश्वर महाराजांना, प्रसाद मिळाला स्वामी विवेकानंदांना. मग महाराज आमच्या जीवनात का प्रसाद मिळत नाही का? कारण तुम्ही तसा अट्टहासच केला नाही म्हणून प्रसाद मिळत नाही. गृहस्थाश्रम जीवनामधला प्रसंग आहे. एखाद्या आईनं बाळाला स्तनपान करायचं असेल आणि पाळण्यामध्ये जर बाळ रडू लागलं तर आई त्याला झोका देऊन हलवून झोपू घालते पुन्हा. पण एकदम जर चिरकलं तर आईला वाटते माझ्या बाळाला काय झालं की म्हणते, पहिल्यांदा हातात घेते आणि लगेच स्तनपानाला सुरुवात करते. तेव्हा बाळ स्थिर होते. तसं आपण गुरुकडं कधीतरी अंतकरणातून रडलं का हो? गुरुकडे जण प्रत्येक जण जातात. गुरुला हट्टहासानं आग्रहानं कधी मागितलं का? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरं का. गुरुकडे गेल्याच्या नंतर आपल्या सामान्य स्थितीतून गुरुला मागतो, महाराज मला नोकरी लागण्यात आली, उपाय सांगा. महाराजांनी काहीतरी हातामध्ये देतात, जा तुझं होईल. नोकरी लागली, महाराज दुसऱ्यांदा नंबर लागतो, लग्न होत नाही. म्हणले तथास्तु, तुझं लग्न बी होईल. पण आता महाराजाचाही आशीर्वाद फेल करायला बरं का, लई अवघड परिस्थिती आहे. झाले ते भाग्यवान, राहिले त्याचा नंबर केव्हा लागेल याची काही शाश्वती. कारण हाही प्रसाद आहे. कारण लग्न होणं तुमच्या जीवनामध्ये प्रसाद मिळणं. आणि माय माऊलीनं काय केली, गर्भ अवस्थेतच प्रसाद होता
त्याच वेळेस भ्रूण हत्या करून टाकली आणि तुमच्या नशिबातला प्रसाद संपला, मग कुठून मिळणार आहे? महाराज, आमचं लग्न होत नाही. अरे तुझा प्रसाद तेव्हाच संपला, कुठं भेटणार आहे? आज 40 वर्षाचे बहादर आमच्याकडे येतात. बायोडाटा वय पाहिल्याच्या नंतर 45 वर्ष भरत. मग आता संसारच कशाला करायचा? संन्यास घेतलेला पुरला. बरोबर का नाही? कारण सतीयुगामध्ये 100 वर्ष आयुष्य होतं, आता कलियुगामध्ये 60च झालेले. 80 बी नाही बरं का, तुमचे आहेत 80 पण आमचे नाहीत. हो बोला, 100चे 80 वर आले, 80 वर 60 वर आले आणि वय झालं 45 वर्ष. आता शिल्लक किती राहिले? प्रसाद नेमकं कशाचा? नेमका प्रसाद. आणि गुरु महाराजाकडे जाऊन प्रसाद मागितला. कशाचा प्रसाद मागितला आणि खरंच प्रसाद भेटला का? स्वामी विवेकानंद प्रसादासाठी आतुरलेले होते आणि प्रत्येकाला विचारायचे, तुम्हाला प्रसाद भेटला का? तुम्हाला प्रसाद भेटला का? पण प्रत्येक जण म्हणायचे, महाराज प्रसाद म्हणजे नेमकं काय आम्हाला कळालेला नाही. प्रत्येकाला विचारलं सोप्या भाषेत, महाराज तुम्ही देव पाहिला का? देव पाहिला का? देव पाहिला का? प्रत्येक जणाचं उत्तर येत होतं, नाही नाही नाही. तसं मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला प्रसाद भेटला का 40 वर्षात? हो महाराज, भेटला. कारण राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा प्रसाद भेटला. त्यांच्या प्रसादामुळे 2 पुत्र झाले आम्हाला. याच्यामध्येच आपण खुश आहोत, है की ना? हा बरोबर की नाही? प्रसाद भेटला, मनाची प्रसन्नता झाली. त्या माऊलीला पाहिल्याच्या नंतर मन प्रसन्न होत. तयाचा प्रसाद स्वामी विवेकानंदांना मी विश्लेषण जास्त करत सांगत नाही, धावत्या वेगेत सांगतो आता. कारण प्रसादाची वेळ झाली. पाहे प्रसादाची वाट, घ्यावे धुवून या ताट. काय? कारण मिरवणुकीचा आनंद घेतला आपण. आणि 11ला कीर्तन सुरू होणार होतं. मी 11ला आले होतो बरं का. आणि 1ला कीर्तन संपते. आता किती वाजले? 1:30 वाजले. आणि कोणत्याही स्पीडने गेलं तर गाडी 2 वाजता थांबते बरं का. याची काळजी करू नका.
स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसाकडे गेले. सद्गुरू सापडला. सद्गुरू सापडल्याच्या नंतर सद्गुरूंना, कारण सद्गुरू बी तसाच लागतो, आणि साष्टांग दंडवत घातलं रामकृष्ण परमहंसाकडे जाण्या. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवयाम उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्त्वदर्शिनः. साष्टांग दंडवत घातल्याच्या नंतर गुरु महाराजांनी आशीर्वाद दिला. तथास्तु म्हणून, सांग बाळा तुला काय लागतं. म्हणले महाराज देव पाहिला का. म्हणले हो. म्हणले मला दाखवसाल का. ते म्हणले हो, सहज सोप्या भाषेमध्ये. मग मला देव पाहायचा आहे. म्हणले जा म्हणले मंदिरात, आणि तुला काय मागायचं ते मागून घे. आधीच विचार करा बरं, काय देव आपल्याला सापडत नाही समजून घ्या, पण सापडला तर काय मागायची यादी आधी करून घ्या. आज शेवटचा दिवस आहे, सांगतेचा दिवस आहे. काय सांगावं. अचानक जर देव वरून कैलासावरून जर आपल्या जांभरून मध्ये आलेत तर आधीची यादी करून ठेवा. 2 लेकरं पाहिजेत, नोकरी पाहिजे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, यादी करून ठेवा. त्यावेळेस स्वामी विवेकानंद गोंधळून गेले. म्हणजे आता मागावं तरी काय देवाला. म्हणजे विचार केले आता मध्ये जावा, अरे वेळ बी नाही. आणि गुरु असा सद्गुरू सापडला की लगेच म्हणतो काय मागायचं ते मागून घे. विचार करायलाही वेळ नव्हता सद्गुरु भक्ताकडे. स्वामी विवेकानंद म्हणले जसं होईल तसं होईल पाहू. मंदिरात गेले. मंदिरात जाण्या काय विचार येऊ. कोणी मागितला असता पैसा, गाडी, बंगला. स्वामी विवेकानंदाच्या विचार आला आणि सांगितलं, भगवंता मला काय देतोस. म्हणले भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे. ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षांगेहि च पार्वती. या 3 गोष्टी मागितल्या. 3 गोष्टी मागितल्याच्या नंतर स्वामी विवेकानंदाच्या मनामध्ये संशय आला. संशयाहून संशय थोर, अनिक नाही पाप घोर. हा विनाशाचा वाघोर प्राणी असे. स्वामी विवेकानंदाच्या मनात संशय आले आणि हे सद्गुरुनाथाने ओळखले. म्हणले विवेका, अरे मनामध्ये तुझ्या संशय झालेला आहे. म्हणले नाही महाराज, अरे तू जरी नाही म्हणलास तरी मला कळालेलं आहे तुझ्या मनामध्ये संशय आहे, कारण मी ही सद्गुरू आहे तुझा. हो महाराज. अरे म्हणले अजून जाऊन मागून ये, काय मागायस ते देवच आहे. अजून गेले. अजून तोंडामध्ये दुसरा शब्द आला नाही. भक्ती दे, ज्ञान दे आणि वैराग्य दे. त्यावेळेस मात्र रूप दाखवलं. ते रूप कसं होतं. सुंदर रूपाचे पाहिले पाखरू. सुंदर रूपाचे पाहिले
मारू सापडले गिर्यासारखे तेज मनोहर त्याच्या अंगावर परमेश्वराचं वर्णन करू लागले. त्या परमेश्वराच्या अंगावर हिऱ्यासारखं तेज होत आणि त्याच्या अंगावर 5 रंग शोभत होते. भाविक हो, 5 रंग अतिशय महत्वाचे आहेत शैव संप्रदायामध्ये. सद्योजात वामदेव घोर तत्पुरुष आणि ईशान. आणि ते 5 रंग कोणते कोणते होते भाविक हो? सद्योजात म्हणजे हिरवा रंग, वामदेव लाल रंग, अघोर तत्पुरुष आणि ईशान निळा, पांढरा आणि पिवळा रंग. त्या परमेश्वराचा 5 रंगानं सुशोभित असा परमेश्वर असणारा भारतीय संस्कृतीला शोभणारे 5 रंग आहेत. हिरवा रंग, हिरव्या रंगाचा जर विचार केला तर भारत संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे आणि अनेक रंगानं नटलेली संस्कृती. कृषी प्रधान देश बनलेला आहे आणि कृषीचा रंग, शेताचा रंग हा हिरवा आहे. भारत देशाचा जर विचार केला आणि इतर देशाचा जर विचार केला भाविक हो, आपल्या भारताच्या संस्कृती सारखं अन्न इतर देशामध्ये पिकत नाही. कारण दुसऱ्या देशामध्ये पेट्रोलच्या खनिज आहेत, डिझेलच्या खनिज आहेत, राखेलच्या खनिज आहेत, पण जेवण्यासाठी काही नाही. आणि हे सगळं अन्नदान भारतातून इतर देशामध्ये जात. हे कृषी प्रधान देश म्हणून हिरवा रंग आहे. आणि याच देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मायमाऊलीनं बलिदान केलेलं. तुम्ही म्हणसाल मायमाऊलीनं कोणतं बलिदान केलेलं? आणि हे बलिदान शब्दात सांगता येत नाही. भाविक हो, देशाचं संरक्षण करण्यासाठी मायमाऊलीनं आपला पुत्र दान केलेला आहे, बलिदान केलेलं आहे. राजगुरु भगतसिंग, सुखदेवा सारखे जवान हसत मुखानं फासावर लटकवले आणि अनेक जवानांनी रक्त सांडलं. म्हणून आज भारत देश स्वातंत्र्यात आहे आणि लोकशाही एकमेव जर कुठे असेल तर भारतामध्ये. इतर देशामध्ये तुमचं काहीही चालत नाही, हुकुमशाही राज्य आहे. नवे नवे आपल्या देशाच्या बाजूला पाकिस्तानात जा, तिथं सुद्धा हुकुमशाही आहे. फक्त एकमेव देश जर कोणता आहे तर तो भारत देश आहे. भारत
शिवसंस्कृती, शैव संस्कृती, वैष्णव संस्कृती, गाणपत्य संस्कृती, शौर्य संस्कृती आणि शाक्त संस्कृती असल्यामुळं, या पुण्याईमुळं भारत हा स्वातंत्र्य देश आहे. भारतामध्ये कोणाची हुकुमशाही नाही आणि आपल्याला अखंड नाम यज्ञ करता येतो, एकत्र मिळून विचार विनिमय करता येतो भारत देशामध्ये. आणि यासाठी बलिदान द्यावं लागलेलं आहे. वैष्णव संस्कृतीला बलिदान द्यावं लागलं. आई वडिलाचा, विठ्ठलपंताचा, रुक्मिणीचा, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई यांचा बलिदान द्यावा लागला. शिवसंस्कृतीला जर बलिदान द्यावं लागलं, महात्मा बसवेश्वरांचा बलिदान दिल्या गेलं, तेव्हा ही संस्कृती टिकू नये. आणि तिसरा रंग आहे निळा. निळा हे विशालतेचं प्रतीक आहे. या भारत देशामध्ये चोहीकडून पाणीच पाणी आहे. आणि त्यानंतर समृद्धीचं प्रतीक, शांततेचं प्रतीक. देशामध्ये, भारत देशामध्ये शांतता मिळते. इतर देशामध्ये शांतता अजिबात नाही. शांतता भंग झालेली आहे इतर देशामध्ये आणि नेमकं भारतामध्ये शांतता दिसायला लागली आणि पाश्चिमात्याची दृष्टी आपल्यावर पडली आणि शांतता भंग कशी करता येईल याचा विचार पाश्चिमात्याने करू लागले. तुम्ही म्हणसाल महाराज नेमकं अशांतता काय निर्माण झालेली आहे? बघा, विचार करा. माया माऊलींनी भारतामध्ये अगोदरच्या काळाची पोशाखाचा विचार करायला गेला आणि आत्ताच्या पोशाखाचा विचार करायला गेला तर किती अंतर आहे. याला कारणीभूत कोण आहे? आई आहे बरं का. आई आणि वडील लहान लेकराला घेऊन बाजारात जातात आणि बाजारात गेल्याच्या नंतर वडील सांगतात, अरे मुलगी लहान आहे, अंगभर कपडे घे बरं काय. आईला सांगतात. आई त्यावेळेस म्हणते, तुम्हाला काय कळते? बापाला सांगते, माझ्या मनासारखे कपडे घेऊ द्या. आणि त्यावेळेस अंगावर हाफ कपडे घेते आई आणि आईला बरं वाटते. मुलगी लहान असताना बरं वाटते. आणि जशी जशी मुलगी मोठी होऊ लागली, तारुण्यात आली, त्यावेळेस म्हणते कारकी ऐकत नाही. बाप जेव्हा सांगितलं तेव्हा कोण ऐकलं नाही हो? आईनं सांगितलं होतं कपडे अंगवर घे. आता त्यावेळेस वडील काय म्हणतात ते मला माहित नाही. तुला जसं पटलं तसं, कारण तूच माझं ऐकलं नाही तर मुलगी काय ऐकणार आहे. आता खेड्यामध्ये थोडीशी बरी संस्कृती आहे, कारण माय मावल्या पदर घेतात. आमचं भाग्य समजावं.
कारण एखादा जर संन्यासी जर घराच्या बाहेर पडला आणि सौभाग्यवती माऊलीनं जर पदर खाली टाकून जर आला तर त्या संन्यासाचं काम कधीच होत नाही. ही भाकीत सहदेव भाडळीमध्ये सांगतो. आणि एखाद्या वेळेस विधवा स्त्री आली तर काम होणार नाही असं नाही, होईल, पण सौभाग्यवतीने जर पदर खाली टाकून आला तर काम कसंच होत नाही. आणि ही शौकांतिका आहे. आता पदरच राहिलं नाही, मग घ्यायचं काय? मग महाराज पदरच कसं घ्या? इथं आपल्या खेड्यागावामध्ये बरं आहे, मुंबई सारख्या ठिकाणी जर गेलं पदरही नाही आणि साडीही नाही. मग महाराज कसं आहे, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे आम्ही सांगू नये आणि डोळ्यानं पाहूही नाही. आणि ही संस्कृती बिघडवण्याचं काम ते चौकोनी डब्बा आलेलं आहे बघा. आता ते बी कमी झाले, मोबाईलच आलेलं आहे. सगळं सत्यानाश करायचं काम, संस्कृती बिघडवायचं काम दुसऱ्या देशाने ठरवलेलं आहे. जर शांतता भंग जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला संस्कृती सांभाळावं लागणार आहे. आणि संस्कृती जर सांभाळली तर मुलगा तुमचा सुसंस्कृत निघाल्याशिवाय राहत नाही. एखाद्या आई वडिलांनं अंगावर जे कपडे फाटोस तर मुलाला शिकवलं, एवढं शिकवलं, मुलाला अमेरिकेत नोकरी लागली, महिन्याला 10 लाखाचं पॅकेज मिळू लागलं आणि शुभमंगल झालं आणि पोरगच म्हणू लागलं बापाला काय कळलं. मग आता काय सांगावं? हा प्रसाद आहे का? आणि 5वा रंग आहे तो म्हणजे पिवळा. आणि पिवळा रंग सद्योजात, वामदेव, आघोर, तत्पुरुष आणि ईशान या 5ही रंगाने जसं संस्कृती नटलेली आहे, भारतभूमी नटलेली आहे. कारण अगोदरच्या काळामध्ये भारताला सोने की चिडिया म्हणत होते. आता नाही राहिली की हाय? आता ही काढणारे सोने काढते. हा नाही म्हणत नाही. शिवहार आणि हीच भारताची संस्कृती आमच्या माय माऊलीच्या अंगावर शोभून दिसते. भारतामध्ये दुसऱ्या देशामध्ये एका थडग्याला म्हणजे समाधीला एक माय माऊली वारं घालू लागली. आणि साधू महाराज गेले आणि विचार केले, काय माय माऊलीचं प्रेम असेल आपल्या नवऱ्यावर म्हणून विचारलं. कारण मेल्यावर सुद्धा समाधीला वारं घालू लागली होती. त्याने विचारलं, हॅलो. साधू महाराजांनी विचारले, बाई या थडग्याला वारे का घालते? म्हणले, महाराज हे वाळजोपर्यंत मला दुसरं लग्न करता येत नाही. आलं का लक्षात? आणि हे लवकर वाळावं आणि दुसरं लग्न लवकर करावं म्हणून वारं घालते. आणि भारताची संस्कृती कशी आहे सांगू का तुम्हाला? या 5 रंगाने आमची सौभाग्यवती नटलेली आहे. ती कशी नटलेली आहे? सौभाग्यवतीच्या अगोदर काय होती? ती कुमारी होती ना? कुमारी होती की नाही? मुलीला कुमारीच नव्हती ना, कुमारी. आणि सौभाग्यवती व्हायचं असेल तर तिला हिरवा मांडव घालावं लागतं पहिल्यांदा. आणि हिरव्या मांडवामध्ये तिला बसवून
5 सवाशिना बायांना बांगड्या भराव्या लागतात. आता ते बांगडीवालाच भरायला म्हणा काय, पहिले 5 बांगड्या 5 बायांनी भरायचं, नंतर कासारानं भरायचं असं होतं. आणि या 5 बांगड्या भरल्याच्या नंतर हात पहिल्यांदा सौभाग्य झालं, त्याच्यानंतर दुसरा रंग लाल. जोपर्यंत नवरदेव भांगामध्ये कुंकू भरत नाही लाल, तोपर्यंत ती सौभाग्यवती होत नाही. आणि त्याच्यानंतर निळा रंग येतो आणि मांडवामध्ये बसून नवरदेवाच्या हाताने काळ्या मण्या ओवल्या जातात. आता ओवतात की नाही इकडं नवरदेवाला, तुम्हाला ते कशासाठी, नवरदेवाची परीक्षा ह्याला दिसते की नाही, काय लई खतरनाक लोक बी. अरे या नवरदेवाला जर दिसच नाही गेलं तर काय करावं. अगोदरच्या काळामध्ये लई हुशार होते, बोलायचं नाही करून घ्यायचं. आणि काळ्या मण्या ओवल्याच्या नंतर बाईच्या पायामध्ये जोडवे करवलीनं घालायचं, पांढरा रंग. आणि त्याच्यानंतर पिवळा सोन्याचा रंग. आणि ते घातल्याशिवाय सौभाग्यवती होते वाटते. इकडे नाही, दुसऱ्या देशात होते पण काय, दुसऱ्या देशात काहीच लागत नाही ना, कुंकू नको ना, टिकली नको ना, हुकली नको, काहीच नको. हात धरलं की निघून गेले. आणि जितका दिवस राहायचं तितका दिवसच राहायचं. पण आपल्या भारतातली संस्कृती तशी नाही. एकदा त्या माय माऊलीनं जेव्हा मंगळसूत्र बांधलं की ती नाव घेते आणि आयुष्यभर सेवा करते. आणि हाच प्रसाद आहे, श्रेष्ठ आहे, भारी आहे. म्हणून पहिल्याचा
प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरिपूचा. भाविक हो, माया माऊली सौभाग्यवती तेव्हा होते जेव्हा तिच्या अंगावर 5 रंग सुशोभून दिसतात, तेव्हाच ती सौभाग्यवती होते. त्याप्रमाणे भारतीय संस्कृती ही 5 रंगानं नटलेली आहे, म्हणून भारतीय संस्कृती ही सौभाग्यवती आहे. आणि तिला म्हणून म्हणतात भारत माता. कारण दुसऱ्या देशाला, कोणत्या देशाला माता म्हणलेलं नाही. कारण माता का म्हणावं, आई का म्हणावं, कारण ती प्रसूतीच्या वेदना भोगलेल्या असतात म्हणून तिला माता म्हणावं. आणि हा प्रसाद भारताला भेटला, इतर देशाला नाही भेटला. आणि हा प्रसाद घेतल्याच्या नंतर, कारण श्रेष्ठ आहे, भारी आहे हे सगळ्यालाच माहित आहे, त्याचा परिणाम लक्ष्मण महाराज दुसऱ्या चरणात सांगतात. प्रसाद श्रेष्ठ आहे, भारी आहे, त्याचं वर्णन करता येत नाही. आणि प्रसाद घेण्या घेण्या माणसाच्या जीवनामध्ये 6 षडरिपू आहेत. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ, अहंकार. अहंकार सगळ्यात घातक आहे. एखाद्या वेळेस काम बरा उद्दीपित होतो आणि कमी होतो, पण अहंकारी एकदा घुसला शरीरात मुझसे बडकर कोई अजिबात नाही. रावणाला अहंकार आला हो, सामान्याचं जाऊ द्या, रावणाला अहंकार आला म्हणूनच त्याचा वाटोळ झाला. नवल अहंकाराच्या गोष्टी न लागे अज्ञानाच्या पाठी, झुंबे सुज्ञानाची कंठी, नाना संकटी नाचविसी.
अहंकार सगळ्याला गिळंकृत करणार आहे. म्हणून पहिल्यांदा आपण अहंकार जर बाजूला ठेवला, एवढ्या एवढ्या लहान लेकराला जर समजून घ्या चौथीमध्ये जर 70च्या ऐवजी 80% मार्क पडले की ते म्हणतो मजा इतकं कोणीच नाही, मी पहिला शाळेत आलो. अरे तुझ्यापेक्षा 99% घेणारे मार्क आहेत, याचा विचार कर. पाठीमागाने पुढं विचार केला पाहिजे. कारण या जगामध्ये अहंकार माणसाला गिळंकृत करणार आहे. म्हणून अहंकार बाजूला जर गेला तर माणूस उन्मनी अवस्थेत येतो आणि भजन करायला सुरुवात करतो. म्हणून प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी, प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय. आता धावत्या ओघामध्ये